बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि या मैद्यामध्ये आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकायचं। आणि आता यामध्ये मी तेल गरम करून टाकते। गरम तेल टाकल्याने काय होतं की आपले जे मोदक आहे ते छान कुरकुरीत होतात। तेल गरम असल्यामुळे आपल्याला हे पूर्ण चमच्याच्या साहाय्याने किंवा सराटा वगैरे त्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला पूर्ण पिठाला या मैद्याला लावायचं आहे। आणि आता तेल थंड झालेलं आहे म्हणून मी आता हे मैदा छान असा हाताने मिक्स करून घेते। तेल आणि मैदा हे छान एकजीव करायचं। आणि आता आपलं तेल छान या मैद्यामध्ये मिक्स झालं आहे। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून याला मळून घेऊया। अगदी घट्ट पण नाही आणि अगदी सैल सुद्धा मळायचं नाही, मीडियम मळून घ्यायचं। मी इथे मस्त हा मैदा असा मळून घेतलेला आहे। छान असं हाताने त्याला मळायचं। आणि आता मी हे थोडं 10 मिनिटं साईडला ठेवून देते। आता तोपर्यंत आपण मोदकात भरण्यासाठी सारण लागतं, तर सारणाची तयारी करूया। तर सारण बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप गरम करून घ्यायचं। तूप गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडी खसखस टाकते। खसखस पण मस्त तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायची, मिक्स करायची, थोडीशी अशी फ्राय करायची। त्यानंतर इथे मी 1 वाटी सुकं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, तो खीस यामध्ये टाकते। खीस सुद्धा आपल्याला या तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतवायचं आहे। बघा त्याचा थोडा कलर चेंज होत चाललाय। आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी इथे माझ्याकडे ड्रायफ्रुट्स पावडर होती, तर ती पावडर मी यामध्ये टाकते। तुम्ही इलायची पावडर टाकली तरी चालेल। आणि आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलंय। बघा आता आपल्या खोबऱ्याचा खीसचा कलर पण चेंज झाला आहे, म्हणजेच आपलं हे सारण छान असं तयार आहे। ते आपण आता साईडला ठेवूया। आणि आता जे पीठ आपण मळलं होतं त्याचे आपण उंडे करून घेऊया। ज्या साईजचे आपल्याला मोदक पाहिजे आहे त्या साईजचे आपण इथे उंडे करूया। हे असे पूर्ण पिठाचे उंडे करून घेतले। आता आपण या उंड्यांच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेऊया। पीठ आणि तेलाचा वापर करायचा नाहीये, छोट्या छोट्या अशा पोळ्या लाटायच्या। याने काय होतं, आपला टाइम सुद्धा वाचतो।
बघा मी अशा छोट्या छोट्या पोळ्या करून घेते। सगळ्या पिठांचे मी अशा पोळ्या करून घेते। बघा मी इथे सगळ्या पिठांचे पोळ्या करून घेतल्या आहेत। आणि आपण आता एकेकाला मोदकाचा शेप देऊया। तर यामध्ये आधी सारण जे तयार केलं आहे ते सारण आपण भरूया। 1 चमचा सारण टाकलं मी आणि आता त्याला मी हातानेच मोदकाचा आकार देते। छान अशा एक एक कळी बनवायची आहे आणि मस्त असा हाताने त्याला मोदकाचा आकार द्यायचा। बघा मी ते हाताने छान मस्त आकार दिला आहे आणि कळ्या व्यवस्थित बंद करायच्या म्हणजे तळताना आपलं सारण बाहेर येणार नाही। याच प्रकारे सर्व या पोळ्यांना मोदकाचा आकार देऊन घेते। छान असे मस्त छोटे छोटे मोदक तयार होत आहेत। मी मोदक तयार करून घेतले। आता आपण ते तळून घेऊया। तर तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्यावर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे। मोदक तळताना मंद आचेवरच तळायचे। जर आपण हाय फ्लेम ठेवला तर मोदक बाहेरून जळतील, करपतील आणि आतमधून कच्चेच राहतील। तर हे मंद आचेवरच आपण तळूया। अशा प्रकारे मी सगळे मोदक तळून घेते। बघा मी इथे सगळे मोदक छान असे तळून घेतले आहे। मस्त कुरकुरीत मोदक तयार आहे। आता आपण बाप्पासाठी हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत। अगदी सोपी पद्धत आहे आणि छान असे कुरकुरीत होतात। तर बघा मी इथे गणपती बाप्पासाठी छान मस्त केळीच्या पानावर हे मोदक काढून घेतले। तुम्ही पण तुमच्या बाप्पासाठी असे छान मोदक बनवा।